प्रकाशाला नमस्कार, या आकाशाला नमस्कार, या प्रकाशाला नमस्कार, माथा जिथं झुकतो त्या शिवरायांना नमस्कार. ज्याने ही सृष्टी निर्माण करून चमत्कार केला त्या परमेश्वराला विशेष नमस्कार. ज्ञानवंत, गुणवंत, नीतिवंत, प्रज्ञावंत, शीलवंत, सिंहासनाधीश्वर, गो प्रतिपालक, श्री प्रतिपालक, राजाधिराज, योगीराज, श्रेय 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर महादेव. ओम या शब्दावर, ओम या शब्दावर अमेरिकेमध्ये, जगामध्ये संशोधन केलं जाते. का? तो ओम हा शब्द उच्चारला की मन स्थिर राहतं, बुद्धी शरीर स्थिर राहतं, रक्तप्रवाह व्यवस्थित होतो. पण मी त्या अमेरिकेला, त्या जपानला आणि त्या सर्व जे ओमवर रिसर्च करताय त्या सर्वांना सांगाल, बाबा रे, आमच्या शिवाजी या नावावर संशोधन करा. अरे नुसतं नाव शिवाजी घेतलं तर अंगावर काटे उभे राहतात. अरे ज्याला पळायची हिंमत नाही, ज्याला चालायची हिंमत नाही, तो घोड्याच्या वेगाने धावतो. ही आमच्या राजांच्या नावाची, फक्त नावाची जादू आहे रे. मुठी आवळतात, चेहरा लाल गुंद होतो, अंगात एक वेगळा संचार होऊन जातो. असा आपला राजा 394 वर्ष. अरे कोण होते राजे, काय होते राजे? अरे माणसानं माणसासंग वागण्याची रीत आणि माणसानं माणसावर करण्याची प्रीत होते राजे. सह्याद्रीच्या निधड्या छातीतून नाद निनादे भवानी. अरे सह्याद्रीच्या छाताडातून नाद निनादे भवानी. काळ जात राहतात आमच्या राज, अरे रक्तात वाहतात आमचं राज. असं हे राज. राजा तुम्ही नसता तर नसते अंगणात तुळस. राजा तुम्ही नसता तर नसते मंदिरावर कळस. राजे तुम्ही नसता तर नसते पतिव्रतांच्या कुंकू भाळी आणि मग सतींच्या आरोळ्या गिरल्या असत्या रानवाणी. अरे राजे काय, राजांनी काय केलं, राजांनी काय दिलं? अरे साक्षात परमेश्वराच्याही मांडीला मांडी लावून बसलेला माझा देव आहात राजे. शिवरायांची जन्मभूमी कोणती? शिवनेरी. मासाहेब जिजाऊन शिवाय देवीला नवस केला. शिवाय देवी नवसाला पावली आणि येवलीशी पावली शिवनेरीत धावली. म्हणून शिवाय देवीच्या नावावर नाव ठेवलं आपल्या बाळाचं शिवाजी. अरे शिवाजी या नावाचं उलट वाचा नाव होतं जीवाशी. म्हणजे जो जीवाचा होतो, जीवा भावाचा होतो, अडचणीत साथ देतो, नेहमी पाठीशी खंबीरपणे उभा राहतो, तोच शिवाजी. महाराजांची राजधानी रायगड. महाराजांचा मृत्यू झाला तिथे रायगडावर. जिथं जन्म झाला ती शिवनेरी आणि जिथं मृत्यू झाला ते रायगड. पहा ना राजांचं अस्तित्व किती विशाल आहे, किती मोठा आहे. शिवनेरीतले 2 अक्षर घ्या शिव आणि रायगडातले 2 अक्षर घ्या राय. अरे नाव होतं शिवराय. खरं तर इतिहासानं राजांवर आणि राजांपेक्षाही जास्त कित्येक वर्षापासून तुमच्या आमच्यावर फार मोठा अन्याय केला आहे. राजांचा इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये 4थीला धडा मासाहेब जिजाऊंचा आणि छत्रपती शिवरायांचा बाल शिवाजी धडा. 7वीला इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांवर 1 धडा. अफजल खानाचा वध झाला, संपला. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास संपला. अरे काय बावळट मूर्ख शिक्षण पद्धती. खऱ्या अर्थाने 9वी ते ग्रॅज्युएटच्या अभ्यासक्रमामध्ये संपूर्णपणे छत्रपती शिवाजी महाराज हा विषय कंपल्सरी इतिहासात पाहिजे म्हणजे पाहिजेच.
जर 9वी ते 15वीच्या मुला मुलींच्या डोक्यांमध्ये छत्रपती शिवरायांचे विचार भिनले तर येणारी पिढी व्यसनाधीन होणार नाही, येणारी पिढी बलात्कारी होणार नाही, येणारी पिढी आतंकवादी होणार नाही, येणारी पिढी चोर भामटे होणार नाही, तर होईल तर ते होतील छत्रपती शिवरायांचे आदर्श मावळे. तलवारीची धार, वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचं रक्षण आणि दुश्मनांचं भक्षण हे तर माझ्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांचं लक्षण. हे लक्षण तुमच्यात असायला हवं, माझ्यात असायला हवं, आपल्यात असायला हवं. राजे हा बोलण्याचा विषय नाही, राजे हा अभ्यासाचा विषय नाही, तर राजे या शब्दांवर स्वतःचं आयुष्य समर्पित करण्याचा विषय म्हणजे राजे आहे. राजे म्हणजे माझ्यासाठी पांडुरंग आहे. जसं वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो तसं रोजच सकाळी उठल्यानंतर या पांडुरंगाचं दर्शन मी घेतलं पाहिजे. राजांचा इतिहास बऱ्याच जणांनी आवळून ठेवलाय, चावळून ठेवलाय. प्रत्येकाने आपल्या सोयीने राजांचा इतिहास वाकडा तिकडा करून टाकला. राजे आणि हिंदू मुसलमान हा भेदभाव या राजकारण्यांनी टाकला. राजांच्या इतिहासामध्ये तुम्ही जर मागा जाल गेला तर पहा, महाराजांनी कधी मुस्लिम द्वेष केला नाही, कारण ते राज होत. राजांचे 11 अंगरक्षक होते, त्यातले 10 अंगरक्षक मुस्लिम होते. राजांचा आरमार प्रमुख सिद्धी हिलाल मुस्लिम होता. तोफखाना प्रमुख दौलत खान मुस्लिम होता. यांनी सांगितलं की अफजल खानाच्या वधाला ज्या वाघ मेख्या आणल्या त्या हुसेन तो मिरार तो मुस्लिम होता. महाराजांचा एकच वकील होता, तो वकील मुस्लिम होता. महाराजांच्या स्वराज्याचा पहिला सरसेनापती मुस्लिम होता. महाराजांवर फक्त एकच चित्र काढलं गेलेलं आहे, एकच चित्र त्यांच्या हयातीमध्ये. राजे समोर बसलेले आणि चित्र काढलंय. जे चित्र आजही म्युझियम मध्ये आहे ते चित्र काढणारा चित्रकार मुस्लिम होता. आणि तुम्ही म्हणता की राजे मुस्लिम दोषी होते. ज्यावेळेस स्वराज्याची स्थापना झाली, राजगडावर रायगडावर राजे म्हणाले तिथे जगदीशेश्वराचं मंदिर बांधलं गेलं. राजांनी बघितलं, आपल्या सैनिकांना बोलवलं, म्हणाले इथे जगदीश्वराचं मंदिर झालंय, पण माझ्या मुस्लिम सैनिकांचं काय? त्यांना नमाज अदा करायला मस्जिद कुठे? सैन्य म्हणाल, राजा तुम्ही ठिकाण सांगा. राजे म्हणाले, ते बघ माझ्या राजवाड्याच्या समोर. आणि रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या समोर मस्जिद उभी केली मुस्लिम बांधवांना नमाज पढण्यासाठी. हा इतिहास का सांगत नाही? हे भामटे लोक का सांगत नाही हा इतिहास? प्रतापगडाच्या पायथ्याशी खान, प्रतापगडाचं युद्ध फार चित्र झालं, त्याच्यावर नाटकं झाली, सिनेमे झाले. अरे त्या अफजल खानाला मारल्यानंतर प्रतापगडाच्या खाली त्याचं धड पडलेलं होतं. राजे मासाहेबांकडे गेले. मासाहेब म्हणाले, राजा काय झालं? राजे म्हणाले, मासाहेब अफजल खानाला मारलं. मासाहेब म्हणाले, अरे मग त्याचं ते प्रेत कुठे? राजे म्हणाले, प्रतापगडाच्या पायथ्याला पडलेला आहे. मासाहेब ओरडल्या, गरजल्या, म्हणाले, शिवबा जोपर्यंत अफजल खान जिवंत होता तोपर्यंत तो आपला शत्रू होता. आज त्याचा मृत्यू झालाय, त्याचं दफन विधिवत मुस्लिम समाजाच्या तत्वाप्रमाणे विधिवत उभं कर आणि तिथं स्मारक उभं कर. प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचं दहन छत्रपती शिवरायाने मोठ्या इनामे इतबाने केलं आणि अफजल खानाची समाधी तिथं बनवली.